हिवाळी अधिवेशनाआधी विरोधकांचा धक्कादायक निर्णय, सत्ताधाऱ्यांची होणार मोठी अडचण। सोमवारपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे। यंदाचे अधिवेशन चांगलेच वादळी ठरण्याची शक्यता आहे। असे असताना आता विरोधकांनी मोठा निर्णय घेतलाय। राज्यात सध्या अनेक ज्वलंत मुद्दे प्रलंबित आहेत। शेतकऱ्यांची कर्जमाफी, वाढती गुन्हेगारी, महिला अत्याचार, रोजगार, भ्रष्टाचार या मुद्द्यांवर विरोधक सातत्याने सरकारवर टीका करत आहेत आणि सरकारवर सडकून हल्ला चढवला जात आहे। हे आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी हर्ष आणि आपण पाहत आहात साऊथ मुंबई न्यूज। सरकार एकीकडे चौफेर टीकेच्या कात्रीत अडकलं असतानाच सोमवारपासून म्हणजेच 8 डिसेंबर पासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उपराजधानी नागपूर येथे सुरू होणार आहे। एकूण 7 दिवसांचे हे अधिवेशन असणार आहे। त्यामुळे हे अधिवेशनही प्रचंड वादग्रस्त आणि तापलेल्या वातावरणात पार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आणि याच दरम्यान अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी मोठा निर्णय घेतलाय। राज्यात भ्रष्टाचार सर्वत्र बोकाळला आहे, शेतकरी कोलमडून गेलाय असा आरोप करत विरोधकांनी सरकारतर्फे आयोजित अधिवेशनापूर्वीच्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार जाहीर केलाय। आम्ही चहापानाला जाणार नाही असा ठाम निर्णय विरोधकांनी घेतलाय। हिवाळी अधिवेशनापूर्वी आयोजित चहापानावर थेट बहिष्कार टाकला असल्याची माहिती काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन दिली। सरकारला चर्चा नकोय, त्यांना फक्त लोकांना फसवायचं आहे। भ्रष्टाचार करण्यासाठी सरकारमध्ये स्पर्धा लागली। राज्यात सध्या विरोधी पक्षनेता नाही, सरकारकडे पाशवी बहुमत आहे आणि त्याच जोरावर वाटेल ते करण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली। तसेच सरकारने अर्ध राज्य विकलांग केलंय, सर्व मंत्री आपल्याच खात्याचे कंत्राटदार झालेत असा गंभीर आरोप देखील त्यांनीच केला। तसेच विरोधकांची भूमिका आणि राज्यघटनेचा अवमान। नागपूर हिवाळी अधिवेशनात विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेतेपद अद्याप रिक्त आहे। राज्यघटनेनुसार दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता असणे आवश्यक आहे, मात्र हे सरकार राज्यघटना आणि लोकशाही मानत नाही। त्यामुळे आम्ही चहापानाला जाणार नाही असे विजय वडेट्टीवार म्हणाले। तसेच भास्कर जाधव आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले। पुढे पत्रकार परिषदेत बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, राज्यात जेव्हा सध्याचे सत्ताधारी 12 ते 14 आमदारांवर आले होते तेव्हाही विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले होते। ती राज्याची परंपरा होती, पण आज सरकारला ते मान्य नाहीये। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी फक्त तारीख पे तारीख दिली जात आहे। राज्यात दररोज 6 ते 7 शेतकरी आत्महत्या करत आहेत। गेल्या 8 महिन्यात महाराष्ट्रात 3383 शेतकरी आत्महत्या झालेत। सरकारने कापसावरील आयात शून्य केलंय आणि त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही असा आरोप वडेट्टीवार यांनी केला। त्याचबरोबर वडेट्टीवार यांनी पुढे गुन्हेगारी आणि महिला सुरक्षेवरून जोरदार टीका केली। गुन्हेगारीत महाराष्ट्र अग्रेसर होत चाललाय। उडता पंजाब प्रमाणे आता उडता महाराष्ट्र अशी प्रतिमा राज्याची तयार होते। महिला मुली सुरक्षित नाहीयेत, अत्याचाराचे प्रमाण वाढलंय। शेतकऱ्यांसोबत आता कंत्राटदारही आत्महत्या करत आहेत। सरकारमधील काही मंत्री शेतकऱ्यांचा अपमान करणारी भाषा वापरत आहेत। राज्यावर कर्जाचा डोंगर वाढत आहे। अनेक योजना बंद झाल्या। केवळ लाडक्या बहिणी करायच्या आणि बाकी सर्वांवर अन्याय करायचा हा सरकारचा कारभार आहे। मंत्र्यांच्या नात्यातील कंत्राटदारांनाच फायदे मिळवून देण्यासाठी सत्ता वापरली जाते असा हल्ला वडेट्टीवार यांनी चढवला। अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव राज्य सरकारने उशिरा पाठवल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केला। तसेच विदर्भातील प्रश्नांकडे दुर्लक्ष होतंय यावर भास्कर जाधव म्हणाले, सत्ताधारी आमदारांना हजारो कोटी रुपयांचा निधी दिला जातो, मात्र विरोधी बाकावरील आमदारांच्या मतदारसंघांना निधी मिळतच नाही। हे अधिवेशन विदर्भात होत आहे, त्यामुळे विदर्भातील प्रश्नांवर चर्चाही व्हावी ही आमची प्राथमिक मागणी आहे, पण सरकार चर्चा करायलाच तयार नाहीये। तसेच विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकल्यामुळे हिवाळी अधिवेशन अधिकच तापण्याची शक्यता आहे। सरकार कोणत्या पद्धतीने या परिस्थितीला प्रतिसाद देईल, विरोधकांचा पुढील पवित्रा काय असणार याकडे राज्याचे लक्ष लागले। या विषयावर तुमचं मत काय, कमेंट मध्ये नक्की लिहा। राजकीय, सामाजिक आणि आर्थिक घडामोडींच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तुम्ही पाहत होतात साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा। धन्यवाद। साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका।